चिंतामणी आणि चिंतामणीचा ग्रुप सध्या तयारी करतोय ती येत्या 11 जुलैला दिसणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्याची। यासाठी त्यांची जोरदार तयारी देखील चालू आहे। चिंतामणी आणि त्याचा ग्रुप हे मुंबई विद्यापीठाच्या फिजिक्स शाखेचे विद्यार्थी आहेत। हे ग्रहण प्रामुख्याने पॅसिफिक महासागरातील फ्रेंच पॉलिनेशिया बेटांवर दिसणार आहे। सूर्यग्रहणादरम्यान सूर्याच्या वातावरणाचा आणि त्या दरम्यान पृथ्वीच्या हवामानावर होणाऱ्या बदलाचा ते अभ्यास करणार आहेत। तसंच भौतिकशास्त्रातही विद्यार्थ्यांकडून प्रयोगही करण्यात येतील। खगोलशास्त्रामध्ये इंटरेस्टेड असणाऱ्यांचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये काही भौतिकशास्त्रातले आहेत, काही गणितातले आहेत, काही कम्प्युटर सायन्समधले विद्यार्थी आहेत आणि वी हॅव बीन फॉलोइंग अवर इंटरेस्ट सिन्स लास्ट 7 to 8 years। तर आता तो इंटरेस्ट घेता घेता आम्ही एक्सपिडिशन्स ऑलरेडी 2 केलेले आहेत, चायना आणि रामेश्वरमला। पण तुमचं आता लेटेस्ट एक्सपिडिशन कुठे आहे आणि काय आहे? लेटेस्ट एक्सपिडिशन आमचं 11 जुलै 2010 साली फ्रेंच पॉलिनेशिया इथे ग्रहण होतं आहे, खग्रास सूर्यग्रहण। त्या खग्रास सूर्यग्रहणाला आम्ही भारताला रिप्रेझेंट करत आहोत। या अभ्यासाच्या दरम्यान ग्रहणाचे सॅटेलाइटद्वारे थेट प्रक्षेपण भारतात करण्याचा अभिनव प्रयोगही विद्यार्थी करतील। अशा प्रकारचा प्रयोग याआधी अनेक वेबसाईट्सनी करून पाहिला होता, पण त्यात त्यांना कधीच यश मिळालं नव्हतं। त्यामुळे जर या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केला तर टेलिकॉम क्षेत्रातील नक्कीच ही एक मोठी अचीवमेंट असणार आहे। या प्रयोगासाठी त्यांना मुंबई विद्यापीठाचा भौतिक विभाग आणि WRIC म्हणजेच वेस्टर्न रिजनल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर थिंक GPS ही वेबसाईट सहाय्य करणार आहेत। तसंच नासाच्या केनेडी स्पेस सेंटरच्या डॉक्टर जयदीप मुखर्जींचं मौलिक मार्गदर्शन या यंगस्टर्सना मिळतंय। ह्या मुलांनी जेव्हा हा त्यांचा जो प्रयोग आमच्याकडे घेऊन आले, त्याचे ते 2 प्रयोग होते त्यांचे। एक तर त्यांना जे सोलार सेल झालं 22 जुलैला, तर त्यासाठी त्यांना एक जो काही त्यांचा प्रयोग करायचा होता, त्यांना लागणारं एक उपकरण त्यांना पाहिजे होतं। ते त्याला फॅब्री-पेरोट इंटरफेरोमीटर म्हणतात। आता फॅब्री-पेरोट इंटरफेरोमीटर हा एक त्यातला एक भाग झाला आणि मग त्याच्यावर लागणारे त्याच्या लेन्सेस, नंतर ते कॅमेरा, ही सगळी आम्ही त्यांना इथे त्याची जुळणी आणि ते सगळं त्यांना तयार करून दिलं। याआधी त्यांनी 2009 सालच्या चीन तसंच गेल्या जानेवारीत रामेश्वरममध्ये झालेल्या सूर्यग्रहणांना हजेरी लावल्यानं प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाठीशी अनुभवाची शिदोरी आहे। ग्रहणादरम्यान पृथ्वीच्या हवामानात काय काय बदल होतात याचा अभ्यास प्रामुख्याने हा ग्रुप करतो। हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी सध्या हा ग्रुप खूप मेहनत आणि अभ्यास करतोय। जगात सगळ्या प्रकारची सोंग आणता येतात, पण पैशाचा सोंग आणता येत नाही। चिंतामणी आणि त्याचा ग्रुप या एक्सपिडिशनसाठी तयार आहे, त्यांची उपकरणंही तयार आहे। त्यांना फक्त गरज आहे ती आर्थिक मदतीची। मयुरेश गणपत्ते, स्टार माझा, मुंबई।